महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे आणि ही ओळख अधिक मजबूत करण्याचं काम नाशिक रोड पोलीस सातत्याने करत आहेत। स्वतःची स्पर्धा करत एकापेक्षा एक गुन्ह्यांची उकल होत आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले। खोटे आरसी बुक व बनावट नंबर प्लेटच्या आधारे चोरीच्या मोटरसायकल विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल नाशिक रोड पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। शहरातून मोटरसायकल चोरी करून त्या वाहनांवर खोटे आरसी बुक व बनावट नंबर प्लेट लावून विक्री करणाऱ्या टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी पर्दाफाश केला असून या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून सुमारे 45 लाख रुपये किमतीच्या एकूण 52 चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकाचे विशेष कौतुक केले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश दीपक डावरे वय 30 राहणार पुष्पक अपार्टमेंट मंगलमूर्ती नगर जेल रोड नाशिक रोड, जावेद इस्माईल शेख वय 24 राहणार न्यू स्टेशनवाडी चंद्रमणी नगर देवळाली कॅम्प व मुस्तफा मोहम्मद शेख वय 22 राहणार 7 आळी बुचडी ग्राउंड जवळ देवळाली कॅम्प अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। नाशिक रोड न्यायालयाबाहेरील पार्किंग मधून 1 जानेवारी रोजी लतीफ गुलाब शेख यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल चोरीस गेल्यानंतर या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला। या तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाचे हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हे संशयित आंतरजिल्हा पातळीवर मोटरसायकल चोरी करून त्यावर बनावट आरसी बुक व खोट्या नंबर प्लेट तयार करून विक्री करत असल्याचे उघड झाले। 8 जानेवारी रोजी हे संशयित सिन्नर फाटा येथील सिटी लिंक बस डेपो परिसरात चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व गुन्हे शोध पथकाने सापळा रचून 3 ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 2 दुचाकी व 4 बनावट आरसी बुक जप्त करण्यात आली। चौकशीतून नाशिक आयुक्तालय व जिल्ह्याबाहेरील एकूण 52 चोरीच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत। चोरी केलेल्या दुचाकी निर्जन ठिकाणी डंप करून ठेवणे, त्यावर बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करणे ही आरोपींची ठराविक कार्यपद्धत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे व हवालदार विशाल पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला। यावेळी पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी, मालेगाव। आपल्या सगळ्यांचं खूप अभिनंदन। आणि नाशिक रोड सिनियर पीआय यांनी चार्ज घेतल्यापासून ते बोलतात कमी पण सगळं ते कामातून दाखवून देतात, त्यामुळे त्यांचं खूप अभिनंदन। आणि आपल्याला बुके मिळालेलं आहे, तुम्ही सगळ्यांच्या वतीने नाशिक रोड सिनियर पीआय यांना देतो। सगळ्या ज्या महत्वाच्या कामगिरी आहेत त्या नाशिक रोड पासून सुरू झालेल्या आहेत। आपल्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम जी ही सुरू करणार आहे, हे पहिले नाशिक रोड सिनियर पीआय सपकाळे आणि त्यांची टीम। आपण जे रोपटं लावलं होतं नंतर सर्व कमिशनरेटमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी त्याला खतपाणी टाकून मोठं झालं होते, पण याचा प्रथम श्रेय जे आहे हे आपल्याला जायला पाहिजे। तर नाशिक रोड सिनियर पीआय सपकाळे साहेब, विशाल, आपण सर्व टीम, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू। आणि आम्हाला तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे। असेच चांगलं काम करून आपलं आणि आपल्या फॅमिलीचं आणि नाशिक पोलीस दलाचं आणि सिटी नाशिक यांचं नाव आपण उंचावत राहाल अशी आपल्याकडून अपेक्षा पण आहे। आता अपेक्षा वाढलेल्या आहेत, आणखीन काहीतरी तुम्हाला धमाके करायला लागतील आणखीन, कारण तुम्ही प्रत्येक वेळेला जसं आपण नेहमी म्हणतो की आपली कॉम्पिटिशन आपणच असतो, तसं नाशिक रोडची जी टीम आहे ती प्रत्येक वेळेला काहीतरी करते आणि नंतर त्याच्यापेक्षा नंतर आणखीन चांगलं काहीतरी करते, त्याच्यानंतर आणि त्याच्यापेक्षा काहीतरी आणखीन चांगलं करते। त्यामुळे नाशिक रोडवाले पूर्ण टीम, तुम्हाला कुठेही कॉम्पिटिशन नाही आहे, पण तुमची कॉम्पिटिशन तुम्हीच आहे। तर खूप अभिनंदन आणि आपल्या सगळ्यांचे खूप आभार। आपल्यामुळे हा क्षण मला या ठिकाणी बघायला मिळाला, नाही तर पोलीसमध्ये
चोऱ्या होतात त्या डिटेक्ट काही तक्रार. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.